जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात किंवा फायनल इयरला आहात तर कॉग्निझंट या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय, त्याची माहिती तुम्हाला सांगतोय. कारण की अप्लाय करायची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर आहे. म्हणजे फक्त 7 दिवस आपल्या हातात आहे. त्याआधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण माहिती सांगतो. खासियत याची अशी आहे, तुम्ही फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करू शकताय. सॅलरी जबरदस्त आहे. सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे. तीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. कारण की अनेकांच्या कमेंट्स येत आहे की आमचं इंजिनिअरिंग झालंय किंवा बीटेक झालंय, त्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, वॅकन्सीची माहिती सांगा. तर तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स असणार आहे. मग सगळी माहिती सांगणार आहे की कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून माहिती सांगतोय. सर्व व्हिडिओ आपले इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पज आहे, त्यामुळे नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेल मध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर कॉग्निझंट कंपनीची ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल. बघा, वेलकम टू करिअर ॲट कॉग्निझंट. भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जाईल. पण जी सध्या अर्जंट हायरिंग चालू आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतोय. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर पुण्यामध्ये सुद्धा जागा आहेत. म्हणजे पुण्यामध्ये जे कॉग्निझंटचं ऑफिस आहे तिथे तुम्ही लागू शकताय. तर इथे बघा, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. 29 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख आहे. 4 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, जॉब डिस्क्रिप्शन दिलं आहे. म्हणजे तुम्हाला काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल इथे सगळी माहिती दिलेली आहे. ओके. आणि सिलेक्शन प्रोसेस पण इथे दिलं आहे. डॉक्युमेंट कुठले लागतात ते पण दिलेलं आहे. आणि यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. आता सगळ्यात आधी समजून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकतंय. जसं की बघा, पोस्टचं नाव असणार आहे कॉग्निझंट फ्रेशर्स हायरिंग फॉर 2025 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जेन सी हे म्हटलं जातं. मग खास करून तुम्ही इंजिनिअरिंग करताय तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर 2025 बॅचचे म्हणजे आता लेटेस्ट पासआउट जे होणार आहे, जे बीटेक, एमटेक हे सर्व इलिजिबल आहे. फक्त त्यातल्या त्यात लेदर टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी हे जर केलं तुम्ही तर हे सोडून बाकी सगळे बीटेक, एमटेक अप्लाय करू शकताय. ओके. महत्त्वाचं म्हणजे 60% तुम्हाला पडलेलं पाहिजे 10वी 12वी डिप्लोमा किंवा तुमचं जे पण ग्रॅज्युएशन झालंय त्यामध्ये. ओके. त्यानंतर इथे बघा दिलंय फ्लेक्झिबल टू वर्क. म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल, तुम्हाला वर्किंग आवर्स मिळणार आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, अप्लाय कसं करायचं, रेझ्युमे कसा अटॅच करायचा, ही सगळी माहिती तुम्हाला इथे बघा दिसून जाईल. इथे बघा, हे जे डॉक्युमेंट आहे ते डाउनलोड करून तुम्ही ते सगळं बघू शकताय. त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स कुठले आहेत, तर पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर वोटर म्हणजे आयडी कार्ड, वोटर कार्ड चालू शकताय की पासपोर्ट चालू शकताय, हे तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला समजलंय, ज्यांचं बीटेक, एमटेक झालंय, तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, ओळखीमध्ये जो जॉबसाठी प्रयत्न करतोय, टॉप कंपनी जॉब पाहिजे, चांगली सॅलरी पाहिजे आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. अप्लाय करणं पण सांगू देतो. जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म तुमच्या समोर ओपन होतोय. हा तुम्हाला भरून घ्यायचा. म्हणजे बेसिक डिटेल्समध्ये नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, जेंडर, कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आणि सेव्ह टू प्रोसीड करायचं. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याच्यानंतर तुमचं रिसेंट एज्युकेशन म्हणजे जे पण तुमचं बीटेक, एमटेक काय झालं ते, त्याच्यानंतर प्रिव्हियस एज्युकेशन म्हणजे 10वी 12वी झालं आहे, मग त्यामध्ये किती मार्क पडले ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर कुठली इंटर्नशिप केली आहे का, कुठला एक्सपिरियन्स आहे का. बघा, कालच मी इंटर्नशिपवर व्हिडिओ टाकलेला आहे. जर तो नसेल केला, जर तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर नक्की इंटर्नशिप करा, जे तुमच्या करिअरला बूस्ट देते. ओके. त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट करायचं आहे. तर बघितलं, अगदी सोपी प्रोसेस आहे. नक्की अप्लाय करा. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जे फॉर्म भरलाय त्या बेसिसवर तुमचं शॉर्टलिस्टिंग होतं. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचं इथे एक्झाम होऊ शकते किंवा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुम्ही जॉईन कराल. त्यामुळे शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.